वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या गोष्टी आत्ताच घराबाहेर काढून टाका. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर 1 नंबर आहे औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवा. 2. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे भांडणे वादविवाद होतात. 3. वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. 4. घरात वाहते पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र घरात नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. 5. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहणार नाही. 6. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. 7. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत. करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 8. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 9. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेला वेळ वाईट वेळेत रूपांतरित होतो. सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. 11. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. त्याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. 12. जुने कॅलेंडर घरात कोणत्याही भिंतीवर लावू नयेत. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे नेतात. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 13. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायदाऐवजी तोटे होतात. 14. देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवी साठवून ठेवल्या जातात. हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी वादविवाद होतात. 15. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात. कौटुंबिक कलह निर्माण होतात. 16. देवी देवताच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे त्याने देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे
सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 17. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टींमुळे घरात कटकटी, वादविवाद होतात. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.